करेक्ट. तुम्हाला लिस्टपर्यंत माहिती आहे ऑनलाईन सगळ्यांना आता लिस्टपर्यंत आलीच सर्व. ठीक आहे ना. इंटिजर माहिती आहे काय आहे ऑनलाईन. स्मिता तुम्हीच आहे का स्मिता? हां पॉवर हां तेच ना. मग स्मिता इंटिजर स्ट्रिंग व्हेरिएबल्स माहिती आहे Yes, ना yes, नक्की. yes, sir. बाकी Yes. अजून आय होप व्हेरिएबल्समध्ये कोणाला काही इश्यू नाही आहे. अरे हा ना ऑनलाईन. No, sir. No, स्ट्रिंग sir. स्ट्रिंग म्हणजे काय माहिती आहे? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. इंटिजर म्हणजे काय माहिती आहे? Yes, sir. Yes, sir. काय राहिलं रे? फ्लोट. फ्लोट म्हणजे काय माहिती आहे? करेक्ट. Yes, sir. Yes, sir. नंतर मग Yes, sir. आपण गेलो होतो लिस्टकडे. व्हॉट इज अ लिस्ट? Collection of all data type. करेक्ट. एनक्लोज्ड इन स्क्वेअर ब्रॅकेट सेपरेटेड Square बाय bracket. कॉमाज. Commas. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे डेटा टाईप्स आपण स्टोअर करू शकतो. ठीक आहे. कशी लिहितात? ए इक्वल्स टू Square bracket. काय नाव तुमचं? सरनेम कुठल्या बॅचला? ओके. लॅपटॉप आहे का रे? एक कनेक्ट केलं आहे का तुम्ही लॅपटॉप मागे तुम्ही? साडेनऊला यायचं ना. पाहुणे झाला आहे. 9:30ला यायचं म्हटलं. काय चालू होतं? बोलवणार म्हणजे 9:30ला तुम्हाला बोलवलंय. बोलव मी का आमंत्रण द्यायला येऊ का बाहेर? या येऊन बसा. 9:30ला येऊन जायचं आतमध्ये. मीच आहे ना. दुसरं सर राहिलं असं तर वेगळी गोष्ट. करा तर कनेक्ट. विंडोज के. होत आहे का? गुगल मीट. अरे डायरेक्ट गुगल मीट ओपन करा. मी तुम्हाला कोड सांगतो. हां QYF QQQYF VQCF QYF VQCF XPO PO. एंटर. ओके चलो ठीक है. अपन लिस्ट में बघितलं होतं ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ वैल्यूज जिसमें कि हमने देखा था 1 2 मैंने किया. ठीक है. यहाँ पे मैंने लिखा अभी. मैंने लिखा यहाँ पे डेटा साइंस एंड आई जस्ट रोट 9.0. ठीक है. इसको मैंने एग्जीक्यूट किया. देन आई
रोट प्रिंट ए, करेक्ट। उसके बाद मैंने लेन ऑफ ए किया, सबसे पहले तो प्रिंट ए आलो बरोबर प्रिंट करून, करेक्ट। देन आय डिड लेन ऑफ ए, इट गिव्ह 5 म्हणजे काय, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट, आणि नंतर मी केलं टाईप ऑफ ए म्हणजेच काय लिस्ट आली, करेक्ट। सिम्पल ऑपरेशन्स आहे, करेक्ट हो की नाही। चलो Yes. मूविंग अहेड, लेट्स सी द नेक्स्ट थिंग, दॅट इज युअर टपल, ठीक आहे। आता टपल काय आहेत, टपल्स आर नथिंग बट अगेन द ऑर्डर्ड कलेक्शन। टपल काय सेम लिस्ट सारखंच आहे, काय सिमिलर टू अ लिस्ट, ठीक आहे। हवेवर अ टपल इज क्रिएटेड बाय एन्क्लोजिंग विद इन सिम्पल पॅरेंथेसिस, म्हणजे काय, आता याला काय लागेल, त्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स लागत होतं, याला कुठलं लागतं, दे रिक्वायर द राउंड ब्रॅकेट्स, करेक्ट, ठीक आहे। नेक्स्ट काय, मल्टिपल डेटा टाइप्स ठेवू शकतो आपण मध्ये, हां हो। हे कन्फ्युजन सगळ्यांनी क्लिअर करा, सगळे लिस्ट असो, टपल असो, सेट असो, डिक्शनरी असो, सगळ्यांमध्ये मल्टिपल डेटा टाइप्स आपण स्टोअर करू शकतो, कन्फ्युजनच क्लिअर केलं, ठीक आहे। फक्त एकच आहे ज्याच्यामध्ये नाही स्टोअर करू शकत आपण, कोण, डिक्शनरी. हे काही काय, लक्षात नाही, माहीतच नाही, सांगा लक्षात नाही, सेट. फ्लोट डेटा स्ट्रक्चर म्हणतोय, फ्लोट एक डेटा टाइप आहे, कशामध्ये, सेट. ॲरे, दोन लेक्चर घातलेत आपण ॲरेवर, डेटा सायन्स एकच लिहा, ॲरेच एक आहे ज्याच्यामध्ये सिंगल डेटा टाइप स्टोअर होतो, जर त्याच्यात चुकून तुम्ही मल्टिपल डेटा टाइप केलं, इट वुड बी कन्सिडर्ड ॲज, जाऊ दे तभी बताऊंगा, ठीक आहे। अगेन स्पेसिफिक ऑर्डर आहे याला, फक्त इथे काय आहे चेंजिंग, इट इज इम्युटेबल, काय इम्युटेबल म्हणजे काय, वी कॅनॉट चेंज वन्स डिक्लेअर्ड, काय एकदा बनवल्यानंतर आपण त्याच्यातल्या व्हॅल्यूज चेंज करू शकत नाही। फॉर एक्झाम्पल ए इक्वल्स टू राउंड ब्रॅकेट 1 2 3 4 5 and if I do print a, ठीक आहे, आलं। आता एक फंक्शन आहे ज्याचे थ्रू एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला, नाही समजलं तरी चालेल, अपेंड 6। आता हा फंक्शन काय करतो, हा कुठली पण गोष्ट आहे ना ॲड करतो, ठीक आहे, लास्टला ह्याच्यामध्ये आपण जे प्लेस केलं आहे ना, काय प्लेस केलं आहे आपण ह्याच्यामध्ये 6 केलं आहे, करेक्ट। हा कुठे ॲड करेल, इथे ॲड करेल, करेक्ट। बट आता ॲज आपण काय वापरलं आहे, टपल, तर काय ॲड होणार नाही, का बरं, टपल इज इम्युटेबल। तेच जर मी आता याला चेंज करतो, कशात चेंज केलं हे मी, लिस्टमध्ये, ठीक आहे। आता याला केलं मी एक्झिक्यूट, आणि मी अपेंड करतो 6, आता बघा रन झाला, ठीक आहे। आता मी प्रिंट करतो ए, आलं का 6, कळलं का, म्युटेबल इम्युटेबल, सो लिस्ट इज इम्युटेबल, हां चेक करत होतो तुम्हाला, लिस्ट इज म्युटेबल अँड टपल इज, समजलं का निकिता मॅडम, एनी डाऊट, ठीक आहे। आपण याची लेंथ चेक करू शकतो,
हो की नाही? कसं करत तो? हां, मला काय माहिती, तुम्हाला विचारतो मी. कसं करतो? तुमचं नाव काय विचारून जातो? साक्षी बोला, कसं चेक करेल मी याची लेन? साक्षी अभ्यास करा, मागचं पूर्ण लेक्चर घातलं आपण, फक्त लेन कशी कॅल्क्युलेट करायची त्याच्यावर. अक्षय सांगेल. हे राम, अरे दिसतंय ना इथे. Length type. Length of TULP. Length bracket TULP. हो, लेंथ इक्वल्स टू कळलं का पहिल्या दिवशीचं लेक्चर का गरजेचं होतं तुम्हाला? आता कळलं का तिघांना तुम्हाला? प्रेझेन्स ऑफ माइंड, ते रिलायबिलिटी समोर येणार आहे, समोर वरती. साक्षी पूर्ण कालचं लेक्चर केलं बाळा आपलं. फक्त लेन फंक्शन एक, टोटल किती आहेत त्याच्यात काढायला लेन एक फंक्शन लागतं. लेन इक्वल्स टू कसं काय? चलो, नेक्स्ट इज डिक्शनरी. ठीक आहे ना. व्हॉट इज डिक्शनरी? डिक्शनरीला एक मॅपिंग सारखं समजा. काय इज लाईक, बापरे, काय मॅपिंग? मॅपिंग म्हणजेच काय रे? की व्हॅल्यू पेअर. काय म्हणजेच काय? एक की त्याची एक व्हॅल्यू. ठीक आहे, एक कीला मल्टिपल व्हॅल्यूज असू शकता का? ठीक है, चलो पहले तो देखते हैं. अबाउट, अबाउट, चलो अबाउट में लिखते हैं एनक्लोज इन कर्ली ब्रैकेट्स. ठीक है, अभी मैंने डाल दिया से नेम. काय माझं कोपायलटवर किती हुशार झालं. नेम. ठीक आहे, नेक्स्ट काय? एवढं पण हुशार नव्हतं व्हायचं. ठीक आहे, चल डिपार्टमेंट, इतना तो आ गया डेटा साइंस. अरे ठीक है, एंड सिटी. कोपायलट्स वापरता येतं का? ज्यांचं तुमचं झालं ना पायथन तिघांचं, म्हणजे होतं म्हणा, नसेल झालं तरी आता वापरा तुम्ही कोपायलट. इथे नाही, हे तुम्हाला लगेच भरून जाईल एका स्क्रिप्टमध्ये. गुगल कोलॅबचं वापरू शकता तुम्ही. नाही ते कोपायलट का? जर MNCमध्ये जर झालं, टचवूड झालंच पाहिजे, तर ते सगळे कोपायलट्स वापरतात. तुमची जी पहिली इनिशियल ट्रेनिंग असते ना, ठीक आहे, तर ती कोपायलट्स वगैरे त्यांचे जे AI टूल्स आहेत कसे वापरले जातात त्याच्यावर असते.
त्यापेक्षा तुम्ही आत्तापासून प्रॅक्टिस करून ठेवली आणि तुम्हाला ते समजायला सोपं जाईल, नाही तर फर्स्ट इम्प्रेशनच चुकीचं पडेल. ठीक आहे, ही तयारी रहती है. अँड लेट्स से और क्या डालो रे भाई. हाँ, इथे टाकायला मला भेटेल. चलो, इसमें मैंने डाल दिया. कोड डिबग कसा केला रे मी बघितलं 2 मिनटं. काहीतरी एरर आला. ठीक आहे, इथे वाचून घेतलं पटकन. याला दिस इज नॉट कम्प्लीट, अनटर्मिनेटेड स्ट्रिंग लिटरल. किती एरर्स लक्षात आहे. पहिला पण सांगितलं होतं मी की एरर लिहून ठेवा. एरर हँडलिंगला हेल्प करतात ते. इथे बघितलं, लगेच वर आलो, चेक केलं, इनकम्प्लीट आहे, फिल केलं. ठीक आहे, समजलं. नेम, डिपार्टमेंट, सिटी अँड वन मोर. लेट्स से मी टाकतो रोल. ठीक आहे, अँड रोल नहीं अभी चेंज हो गया. ठीक आहे, माझी डिपार्टमेंट AIML आहे. ठीक आहे. सो दिस इज अबाउट मी इन द फॉर्म ऑफ की व्हॅल्यू पेअर. ठीक आहे, याला एक्झिक्यूट करतो. परत काय गेस एरर आला. काय एरर आला रे. सर कॉमा वाटतं. कॉमन ते कसं काय बनणार. ठीक आहे, इझी. समजलं का की व्हॅल्यू पेअर कसं देतात. निकिता कुठे लक्ष आहे. लॅपटॉप ठेवून द्या. कळलं. नेम, डिपार्टमेंट, सिटी. आता यातल्या कीज कुठल्या झाल्या. नेम, डिपार्टमेंट, सिटी. आणि व्हॅल्यू अभिषेक AIML, पुणे नाशिक. ठीक आहे. आणि सिटी कुठल्या अशा कीमध्ये दोन दोन व्हॅल्यूज आहेत. सिटीमध्ये. सिटीमध्ये. करेक्ट. हॅलो, हां बोला ना. लेक्चर घेतो. का रे, काय झालं तर. का बरं. बरं ठीक आहे, येऊन जातो का मी इकडे. ठीक आहे, मग त्याला देऊन येतो. ठीक आहे, चालेल. हो का, जाताना मला भेटशील का मग. जाऊन येतो. काही प्रॉब्लेम नाही ना रे. पैसे वगैरे आहे का. नक्की तुला लागले का समजा. हे बघा, सेम प्रॉब्लेम. सेम आर स्टुडंट प्लेस झाला, बट अनफॉर्च्युनेटली कंपनीचं 10 years काय होतं ते झालं. कडून टाकलं कंपनी. आहे आता तुमच्या आधीचा बॅच. घरी चाललं. असं
असं पण होईल. आणि त्याची लेवल तर तुमच्यापेक्षा एक लेवलवर आहे सगळ्यांपेक्षा. ही इज व्हेरी स्मार्ट, व्हेरी गुड विथ हिज स्टडीज. ते पकडून ठेवणं खूप का बरं सर ते AI वगैरे आलं म्हणा. एक्सेलमध्ये को पायलट्स बघितले का? वापरता येत आहे. त्यांच्या कंपनी वापरायला लागली, मग यांना येत नाही म्हणून. समजलं, केलं असतं पुढे. बट पॉवर BI मध्ये पण आहे को पायलट्स आलेत, म्हणजे मला एवढं माहीत नाही. बट आम्हाला जेव्हा ते रिसेंट आलं ना, तर कुठल्या कुठल्या टूल्सने अडॉप्ट केलं आहे ते तुम्ही को पायलट वापरता, ते जे त्याच्यातलं जे AI मेकॅनिझम वर्क होतं, आम्ही ते आर्किटेक्चर बिल्ड करतो. कुठल्या कुठल्या टूल्स आले आहेत, कसे वर्क करतात, ते सगळं केस स्टडी येऊन जाते. सो उसमें आता है, तो आप ज़रा देखो, करो और सोचो इसके बारे में. ठीक आहे. बट गुड, लाईक त्याला भेटून जाईल अपॉर्च्युनिटी लगेच, कारण की आता ऑलरेडी त्याच्याकडे चांगलं आहे. 8 महिन्यांचं एक्सपिरियन्स आहे चांगला, आणि रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स आहे, आणि सॅलरी स्लिप वगैरे सगळं आहे. झालं का? ठीक आहे. इथे बघा, कुठल्या कीमध्ये 2 व्हॅल्यूज आहेत? सिटीमध्ये, आणि ते एक्झिक्यूट पण झालं आहे. म्हणजे काय, एका कीमध्ये 2 व्हॅल्यूज असू शकतात. फॉर एक्झाम्पल, ओके, नाव लेट से आय वुड प्रिंट इट. क्या होता है अबाउट, जो कहा गया है ना, सही है. अभिषेक, डिपार्टमेंट, AIML, सिटी, पुणे, नाशिक. ठीक आहे. बाय द वे, आपण इफ यू रिमेंबर, आपण हे झाल्यावर, ऑपरेटर झाल्यावर आपण परत एकदा हे सुरू करतो इन डिटेलमध्ये. जसं आपला कोर्स आहे, याच्यानंतर आपण ऑपरेटर शिकू, मग ऑपरेशन शिकू, मग इफ एल्स स्टेटमेंट, मग लूप्स, मग आपण डेटा स्ट्रक्चर सुरू करू. तर डेटा स्ट्रक्चरमध्ये आपण परत स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट हे खूप डिटेलमध्ये बघतो. मग कधी प्रश्न नाही पडला का, सर मग आताच काय नाही करत? आता पण आपण करू शकतो ते डिटेलमध्ये. एक लेक्चर लागेल मला पूर्ण लिस्ट शिकवायला, ते आपण पुढे ते लागणारच आहे. तर का? कारण वॉट मी तुम्हाला पहिले पण बोललो, माझं पायथन शिकवण्याचा अप्रोच वेगळा आहे. तर मी असं का करतो की जर तुम्हाला चुकून कुठे पायथनचा इंटरव्ह्यू आला, काय नाही तर हे नक्कीच विचारतात डेटा टाईप्स, लिस्ट, टपलचा डिफरन्स. तर ते आधीच आपण क्लिअर करून घेऊ, आणि सिम्पल ऑपरेशन्स, म्हणजे तुम्ही कोड रेडी तरी होऊन जातात. असं नाही की काही लिहिताच येणार नाही. ठीक आहे. दॅट्स वाय नंतर आपण डिटेलमध्ये बघणार. फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये डिक्शनरीमध्ये जर मला एक स्पेसिफिक कीची व्हॅल्यू रिट्रीव्ह करायची आहे, तर कशी करणार? इंडेक्स में इसके लिए एक मस्त सिंटॅक्स आहे, ज्याला आपण म्हणतो, लेट्स से अबाउट आहे ना, तर आपण आता केलं लेट्स से ए इक्वल्स टू काय होतं आपलं अबाउट, ब्रॅकेटमध्ये कुठली की पाहिजे का सिटी, काय रिट्रीव्ह करायचं? सिटी करू, नेम करू. ठीक आहे. आणि आता प्रिंट अबाउट करू की ए? ए आलं का व्हॅल्यू? आता जर मी जर टाईप ऑफ ए केला तर काय येईल रे? स्ट्रिंग. कळलं का सिंटॅक्स? ठीक आहे. इथे मी चेंज केलं, अँड आय रोट हिअर सिटी. काय आलं? पुणे, नाशिक. तर काय काय बनतो हा सिंटॅक्स, काय बनतो मला सांगा, तर कोणी बनवेल का? जर लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवणार? इफ यू वॉन्ट टू, काय क्वेश्चन? इफ यू वॉन्ट
to retrieve a specific from a ठीक आहे. कसा बनेल सिंटॅक्स, कसा बनेल? अरे हे लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवू शकता तुम्ही? व्हेरिएबल तयार केला आहे हां, व्हेरिएबल म्हणजे काय? न्यू व्हेरिएबल. न्यू बरोबर. हां, आणि त्याच्यामध्ये अबाउट स्टोअर केलंय. सो म्हणजेच काय? एक्झिस्टिंग व्हेरिएबल स्टोअर केलाय. एक्झिस्टिंग किंवा आपण म्हणून डिक्लेअर्ड, जो ऑलरेडी आपण डिक्शनरी, व्हेरिएबल तुमच्या भाषेत डिक्शनरी का व्हेरिएबल. हां, त्याच्यानंतर की 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 डिक्लेअर केले. डिक्लेअर नाही केली ते रिक्वायर्ड वर्ल्ड की की. आणि खाली काय? प्रिंट. प्रिंट न्यू व्हेरिएबल. झाला सिंटॅक्स. काय सांगतो आपल्याला सिंटॅक्स हा? बोला, कशासाठी लिहिला हा सिंटॅक्स? कशासाठी लिहिला सिंटॅक्स हा? स्पेसिफिक की रिट्रीव्ह करायसाठी. तुम्हीच माझे डोळे नाही आहे असे सध्या तरी नीट आहे. कशासाठी लिहिला सिंटॅक्स म्हणजे काय? स्पेसिफिक की म्हणजे डिक्शनरी मधली व्हॅल्यू प्रिंट ऑनलाईन करण्यासाठी. ऑनलाईन वेट. मराठीत सांगा काय प्रॉब्लेम. हिंदी, कोकणी. हां, ही थोडी पाहिजे. मग त्याच्यासाठी हे काय? नक्की प्रॉब्लेम काय? खरंच समजत नाही का माझं? मी क्विट करू का टीचिंग? अरे एक सिम्पल एक्सप्लेन करायचं होतं मी. सर जर आपण एक डिक्शनरी बनवली, डिक्शनरी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण की व्हॅल्यूज पेअर स्टोअर करतो, त्यापैकी जर एखाद्या कीची व्हॅल्यू जर आपल्याला पाहिजे असेल तर त्यासाठी आपण हा सिंटॅक्स वापरू. हे आन्सर मला अपेक्षित. आणि सिंटॅक्स काय सांगतो की नवीन व्हेरिएबल घ्यायचा, त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्याच्यामध्ये आपण डिक्शनरी स्टोअर केली आहे तो व्हेरिएबल लिहायचा आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी की पाहिजे ती स्ट्रिंगमध्ये ती की लिहायची आणि त्याला प्रिंट करायचं. झालं. अरे एवढं तर सोपं आहे. याच्यापेक्षा किती सोपं करून सांगू मी आता? तुम्ही बसा पुढच्या लेक्चरला आता जे नाही यायचं तेव्हा तर मग तुम्हाला बोलू अशी भावकीच आठवेल तुमची पूर्ण. चाललंय काय नक्की, कुठे कोण, काय कोण. नाही समजलं का साक्षी? नक्की मी तुम्हाला माहिती, मी विचारतो परत. निकिता आले वाटते. Yes, sir. कशासाठी वापरले हे कळलं ना? नशीब माझं. किती वाजले रे? 10 वाजले काय? ठीक आहे. नेक्स्ट इज सेट. आता सेट काय आहे? अगेन इट्स अ डेटा स्ट्रक्चर, कलेक्शन ऑफ व्हॅल्यूज, बट सेट इज कलेक्शन of
अनऑर्डर्ड व्हॅल्यूज. काय? सेट इज अ कलेक्शन ऑफ अनऑर्डर्ड व्हॅल्यूज. ओय, चलो प्लस it does not allow duplicates. बरं सांगा, की व्हॅल्यू पेअर म्हणजे डिक्शनरीमध्ये डुप्लिकेट्स अलाउड आहे का? सांगायचंच राहिलं. हो की नाही? कधीच असं नाही बोलायचं. कीला डुप्लिकेट्स नाही अलाउड, व्हॅल्यूजला डुप्लिकेट्स अलाउड आहे. जर नेम स्टोअर केले ॲज अ की, त्याच्यामध्ये 2 मुलांचे नाव ओमकार शिंदे असू शकतं ना. 2 की जर सारख्या केल्या तर तो प्रॉब्लेम येईल ना. करून बघा घरी. नंतर सेटमध्ये काय? डुप्लिकेट्स चालत नाही. अनऑर्डर्ड म्हणजे काय? आता बता है ही नाही कुछ. ठीक आहे. अनऑर्डर्ड म्हणजे काय? हां ठीक आहे. आणि एनक्लोज्ड इन ठीक आहे. जसं आता इथे बघा GIF आहे इक्वल्स टू 12 अबी 144 13 144. याच्यामध्ये डुप्लिकेट्स किती आहे? 2. मग याचा आउटपुट काय येतं बघा. ठीक आहे. काय झालं याच्यामध्ये काय काय दिसतंय तुम्हाला? डुप्लिकेट्स रिमूव्ड. करेक्ट. नेक्स्ट काय? ऑर्डर चेंज झाली का? ऑर्डर चेंज झाली. करेक्ट. गुड. सो दिस इज अ समजलं? नक्की? काय डाऊट? चलो रेंज छोड़ो, कोई नहीं. Sir, as you said, order, I mean, sets are unordered. So, does it mean that output changes every time as you print? See, not every time it changes. Okay. It depends on the length of your set. Okay. If the set is having a longer length, जिसका कोई ऐसा थ्रेशोल्ड नाही आहे त्याचा काही की याच्याच पुढे पाहिजे, ठीक आहे, तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही एक्झिक्यूट कराल तर चेंज होईल. ठीक आहे. आणि लेट्स से आता हे बघा, हा एक घेऊ आपण सेट. ठीक आहे. ठीक आहे. याला मी स्टोअर केलं ए मध्ये. नंतर मी केलं प्रिंट ए. तेव्हा चेंज झालं. ठीक आहे. आता नाही झालं चेंज. ठीक आहे. लेट्स सी डू वन थिंग. नाही आलं. तर जेव्हा तुम्हाला बोललो ना, जर खूप मोठे असेल खूप गोष्टी तर नाही होणार. याच्यामध्ये ना एक अप्रोच येतो जिसे हम कहते हैं डायनॅमिक अप्रोच ऑफ व्हेरिएबल्स. डायनॅमिक अप्रोच ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे काय? these are स्मार्ट व्हेरिएबल्स. तुम्ही जर खूप ॲडव्हान्स पायथन शिकाल ना, देर इज अ कन्सेप्ट स्मार्ट व्हेरिएबल्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर तुमच्या फाईल्समध्ये ना व्हॉट व्हेरिएबल्स डू इज दे ट्राय टू ऑप्टिमाइज मेमरी सच दॅट इट युजेस लेस मेमरी. मेमरी एफिशियंट बनवतं स्क्रिप्ट्सला. ठीक आहे. मेमरी एफिशियंट बनवणं म्हणजेच काय की बऱ्याचशा व्हॅल्यूज असतात ज्या सिमिलर असतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ए इक्वल्स टू तुम्ही स्टोअर केला आहे 10 11 12. काय? ए इक्वल्स टू 10 11 12 आणि तुम्ही बी इक्वल्स टू 12 13 14 केलं आहे. तर ए आणि बी जे बॅकएंडला ज्या लोकेशनला स्टोअर राहील ना, ते ट्राय करेल
की ते एकाच लोकेशनला स्टोअर करेल दोघांना ओव्हरलॅप करून. कळलं का? खूप डीप कन्सेप्ट आहे थोडी. हे याच्यावर ज्याने मला क्वेश्चन विचारला ना त्याच्यावर येतो मी, म्हणजे त्यालाच रिलेटेड आहे. काय करेल, एकामेकावर एका ठिकाणी स्टोअर करेल. त्याच्याने काय होईल माहिती आहे का, की मला एक सांगा, थोडे सिमिलरच आहे ना हे. जर याच्यासाठी वेगळं लोकेशन, त्याच्यासाठी वेगळं लोकेशन, तर वेगळी मेमरी पण स्टोअर केली असती त्याने. 2 लोक आहे, दोघांचं मेन गोल सेम आहे. ठीक आहे. मग मला एक सांगा, त्यांनी जर एकाने वेगळं घर घेतलं, याने वेगळं घर घेतलं, रिसोर्स वाया गेला ना, ती जागा पण वाया गेली ना तेवढी. त्यापेक्षा दोघं एकाच ठिकाणी राहिले तर ऑलमोस्ट दोघं सिमिलर पण आहे. ठीक आहे. तेच एक फेनॉमेनन आहे पायथनचा, डायनॅमिक नेचरचा. एवढं डीप गेलं आहे पायथन आता. ठीक आहे. मी पण जेव्हा वाचलं तेव्हा इवन आय वॉज शॉक्ड की इतना होता है बॅकएंड में. ठीक आहे. तसंच आता याचं पण सेटचं पण, सेटला तुम्ही परत 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 जर एक्झिक्यूट केलं तर असं नाही की इट विल चेंज. ठीक आहे. हा जर मोठी स्क्रिप्ट्स असेल तर इट मे चेंज. आता मे चेंज का बोललो मी, कळलं का त्याचा आन्सर? कळलं. खूप मोठं असेल तर मग तो विचार करू शकतो, हाँ यार इसको चेंज करके किसी जगह पे स्टोर करते. बट जर छोटं असेल तर परत एक्झिक्यूट केलं तरी तसंच अनऑर्डर्ड वगैरे कॅरेक्टरिस्टिक्स तर त्याच फॉलो होणार आहे. तर एकाच ठिकाणी स्टोअर होईल. कळलं का साक्षी? तुम्ही पण ऑनलाईन पण. साक्षी तुपे. Yes, sir. Yes, sir. ओके गुड. सो दिस इज़ वेरी अ डीप कंसेप्ट. कभी पढ़ना हुआ तो पढ़ो. पायथन अशी गोष्ट आहे ना, तुम्ही एक टॉपिक उचलला ना त्याच्यावरती तुम्ही 10 दिवस स्टडी करू शकता, एवढा डेप्थमध्ये. लेकिन उसके लिए यू नीड टू बी व्हेरी गुड अबाउट युअर बेसिक्स. चलो समजलं. नेक्स्ट आपण करूयात ऑपरेटर्स इन पायथन. आज हे करू, देन विल स्टॉप. त्यानंतर आपण जेने सुरू करू. म्हणजे आमचं आहे, येतं का नाही काय माहीत, आमचं ऑनलाईन येतील. ऑपरेटर्स म्हणजेच काय रे, जे तुम्ही ऑपरेशन्स करतात पायथनमध्ये. ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. ठीक आहे. आता याच्यासाठी काय सिंटॅक्स नाही आहे वेगळा. सरळ तुम्ही पायथन इतकं सोपं आहे ना, प्रिंट A+B केलं तर आन्सर देईल. सॉरी 3+8 केलं तर काय येईल आन्सर रे? 11 आन्सर देईल. ठीक आहे. तर कुठले कुठले ऑपरेशन्स असतात लक्ष द्या. पहिलं काय? ॲडिशन. दुसरं, तिसरं डिव्हिजन. आता मॉड्युलस काय? डिव्हिजनपर्यंत तर कळलं ना का? सांगू, एक्सप्लेन करू? ॲडिशन म्हणजे 2, त्याच्यावरती 2 लागले तर किती होतात? 4. सबट्रॅक्शन म्हणजे वजा बाकीच ना, वजा बाकी. आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे काय? गुणाकार. डिव्हिजन म्हणजे भागाकार. कळलं? गुड. मॉड्युलस नाही, एवढं नाही येत. चलो, मॉड्युलस म्हणजे काय? प्रिंट जर मी आता 5 डिवायडेड बाय 2 केलं तर आन्सर काय येतं रे? 2.5. करेक्ट. आता मला एक ते लहानपणीची जी पद्धत आहे ना त्याने करून सांगा, रिमाइंडर किती? कळलं का मॉड्युलस काय देतं? मॉड्युलस गिव्स यू द रिमाइंडर ऑफ दी व्हॉट? डिव्हिजन ऑपरेटर. क्या देता है तुमको? रिमाइंडर. समजलं? ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं रे? एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे काय? 25चा स्क्वेअर किती अक्षदा? गुड. थोडे सगळ्यांचा पार्ट आहे 625. JW मी पण दिली, माझ्या
माझे पण पार्ट होते. हो का? तुम्ही पण टिप्स अँड ट्रिक्स बघून जायचं का लेक्चर आधी यूट्यूबला? मग 65चा काय? चेक करू आपण. प्रिंट 65चा स्क्वेअर कसं करता? एक्सपोनंट म्हणजे काय रे? स्क्वेअर. गंमत एक वेगळीकडे. हेच सांगितलं होतं. खरंच का साक्षी? लक्षातच नाही काय सांगितलं. साक्षी लक्ष नाही तुमचं आणि अक्षयचं. चलो कळलं का? हे काय तुमचा इंडेक्स आहे बाय द वे. अरे नाही समजलं तर प्रिंट सॉरी 2चा स्क्वेअर म्हणजे 2च्या वरती काय लिहितो आपण? 2 किती येतं? 4. तसंच मग इसका आ गया एक्सपोनंट. कळलं? त्यानंतर येतं फ्लोर डिव्हिजन. आता फ्लोर डिव्हिजन म्हणजे काय? पहिले डिव्हिजन कळली. डिव्हिजन कशी आहे? प्रिंट 4 डिवायडेड बाय 2. काय आन्सर आलं रे? So it gave answer in float. Print 4 divided by sorry डबल डिविजन. अभी इसका आंसर क्या आएगा? फक्त 2 आला. कळलं का? फ्लोर division gives you the answer in integer. ठीक है? ओके? काय डाउट डिफिकल्टी इसमें? समजलं सर्वांना? गुड. चलो मूविंग अहेड. नंतर छोटे मोठे ऑपरेटर्स आहेत. मॉड्युलस कळालं ना? ठीक आहे. पायथनमध्ये जर तुम्हाला 2 गोष्टी इक्वल दाखवायच्या असेल तर कशा दाखवता? प्रिंट 9 इक्वल्स टू 9 दाखवायचं असेल तर कसं असं दाखवता का? नाही. पायथनमध्ये जेव्हा तुम्हाला इक्वल टू दाखवायचं असेल ना तर डबल इक्वल टू लागतं. ठीक आहे? इक्वॅलिटीसाठी डबल इक्वल टू. तुम्हाला हे माझे शब्द कळत नाही का टेक्निकल वर्ड्स? इक्वॅलिटी म्हणजे काय? मराठीत सांग. इक्वल. इक्वॅलिटी म्हणजे इक्वल. समानता. समानता. समान. समांतर वगैरे असेल. अरे नाही ती वेब सिरीज आहे समांतर. कळलं का? याचा आन्सर ट्रू येईल. आहे का? बरोबर आहे ना? जर आता नॉट इक्वल टू दाखवायचं असेल तर एक्सक्लामेट. इसका आंसर क्या आएगा? फॉल्स. आहे का? नॉट इक्वल टू आहे का? कळलं? कंपॅरिझन ऑपरेटर कुठे? हां. Yes, sir. नेक्स्ट आहे कंपॅरिझन ऑपरेटर. कंपॅरिझन ऑपरेटर म्हणजे काय? ग्रेटर दॅन लेस दॅन. आणि याचे आन्सर नेहमी बुलियनमध्ये येतात. बुलियन म्हणजे काय रे? थांबा 1 मिनटं. थांब. ट्रू. हे थांब. ट्रू फॉल्स. फॉल्स. मनातल्या खूप थँक्यू बोललं असेल ना त्यांना. ठीक आहे सांगा. म्हणजेच काय याचा आन्सर नेहमी कशात देतात हे? ट्रू फॉल्स. बुलियनमध्ये ट्रू अँड फॉल्समध्ये. 5 ग्रेटर देन बरोबर ना? जर ग्रेटर देन इक्वल्स टू 7 आहे का 5? मग याचा आन्सर काय येईल रे? फॉल्स. सेकंडचं ट्रू. मोठा आहे ना? ओके ना? हे ट्रू. हे फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स. आ गया? कंपॅरिझन ऑपरेटर समजलं. इक्वॅलिटी ऑपरेटर्स. नेक्स्ट लॉजिकल ऑपरेटर. हे तुम्ही कुठे वापरत नाही पण लॉजिकल ऑपरेटर काय आहेत माहिती आहे का? लॉजिक गेट्स केले कधी स्कूलमध्ये?
ट्रू अँड ट्रू, ट्रू ट्रू अँड फॉल्स. नाही, प्लस मायनस मायनस ते सायन्स झाल्या. मायनस मायनस प्लस, प्लस मायनस मायनस, हे ऑपरेटर्स, लॉजिक गेट्स. ट्रू ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये झालं आहे ना? हां, झालं सर. कोणी आहे का NTC वाला इथे? तुम्हाला तर माहिती पाहिजे. अजून आहे का कोणी ऑनलाईन? ओके, नामदेव. जे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये असतील ना, त्यांचं म्हणजे ब्रेड अँड बटर येते. त्याच्याशिवाय त्यांचं काही ऑपरेटच होणार नाही. स्विच स्विच गेट्सच म्हणतात, स्विच केसेस काहीतरी असतात. गेट्स असतात, ऑर गेट, अँड गेट, नॅन गेट. अँड गेट. आता बरं सगळ्यांना सगळे NTC वाले झाले. तिथे लागतंय थोड़ा पढ़ा लिखा मैं भी हूँ, तो मुझे भी पता है. प्रिंट ट्रू काय येईल मग सांगा. चलो NTC वाले, ट्रू अँड फॉल्सचं काय येईल रे? नक्की का? फॉल्स. मग फॉल्स अँड ट्रू. फॉल्स. अँडची कंडिशन कळली का तुम्हाला? अँड म्हणजे काय? ठीक आहे, म्हणजे काय, एक तरी कंडिशन तुमची जर ॲड म्हटलं, सपोज एक्झाम्पल घ्या, मी तुम्हाला म्हटलं जर तुम्हाला पायथन करायचं आहे किंवा इफ यू वॉन्ट टू गेट प्लेस्ड, कम्प्लीट युअर मॉक इंटरव्ह्यू अँड पायथन प्रोजेक्ट. काय? कम्प्लीट युअर मॉक इंटरव्ह्यू अँड पायथन प्रोजेक्ट. ठीक आहे, उद्या अक्षय बोलले सर मॉक इंटरव्ह्यू झाला आहे पण पायथनचा प्रोजेक्ट राहिला आहे. मग मी काय बोलेल? म्हणजेच काय? फॉल्स. कळलं का? अँड तेच मी सिनॅरिओ चेंज करतो. कम्प्लीट युअर पायथन प्रोजेक्ट ऑर युअर मॉक इंटरव्ह्यू, दोघांमधनं एक पण चालेल. मग याचा आन्सर काय येईल? जर एक आहे, एक त्याने मॉक इंटरव्ह्यू केला आहे, क्लिअर, मग मी त्याला काय म्हणेल? ओके, प्लेसमेंट झाली. म्हणजे काय? ट्रू. समजलं का आता? नक्की. साक्षी, तुमचं नाव? मागे. अरे समजलं का? सर हम्म. हे तुम्ही जे ट्रू अँड फॉल्सचे जे कंडिशन्स टाकलेत ते म्हणजे एक्झाम्पल कसं यूज केलं जातं ते? यूज ते एक्झॅक्टली ते यूज करण्यासाठी ना तुम्हाला जेव्हा कंडिशन्स असतात, ठीक आहे, जर मी आमचा एक जर मी एक मॉडेल बनवला आहे, ठीक आहे, जो कंटिन्यू लूपमध्ये, दोन वेगळे मॉडेल्स आहेत जे कंटिन्यू लूपमध्ये काम करत आहेत, ठीक आहे, आणि आपल्याला एक कंडिशन पाहिजे आहे, ठीक आहे, एक कंडिशन आपण त्याला दिली आहे की चुकून जर ह्या दोघं व्हॅल्यूजमधला एक जर फॉल्स झाला तर तो एक्झिक्यूट होणं स्टॉप करायचं. हा लॉजिक लिहायचा आहे आपल्याला. त्यावेळेस काय लागेल? अँड लागेल ना. जर असं एक लॉजिक आहे तर दोन कॉलम्स आहेत, ठीक आहे, त्या दोन कॉलम्समध्ये जर तुम्हाला कंटिन्यू तुम्ही त्याच्यावरती बफर केला आहे, बफर करणं म्हणजे काय? इथे लाईव्ह प्रोजेक्ट झाला का तुमचा? लाईव्ह प्रोजेक्टमध्ये असतं आहे बफर वगैरे तुम्ही शिकतात तिथे. बफर म्हणजे काय? कंटिन्यू गोष्टी अपडेट होत आहेत, हे कंटिन्यू गोष्टी रन होते. प्रोडक्शन लेवलमध्ये तुमचा कोड चालू आहे, ठीक आहे. प्रोडक्शन लेवलमध्ये चालू असताना सायमल्टेनियसली दोन कॉलमवरती तुम्ही कुठलं ऑपरेशन्स करत आहात, ठीक आहे, आणि एक अशी सिच्युएशन आहे, अशी कंडिशन आहे जिथे तुम्हाला की जर चुकून याची व्हॅल्यू जर फॉल्स झाली, लेट्स से सॅलरी अँड 90च्या पुढे अटेंडन्स अँड इन्क्रीमेंट, या दोघी सपोज तुमचं मॉडेल चेक करतं आहे, पण एका असा सेल बाय सेल चेक करतं आहे, एका अशा कंडिशनला आलं की 90च्या खाली गेली आहे अटेंडन्स, तर मग तिथे काय झालं पाहिजे? पुढे काय आलं पाहिजे? नेक्स्ट कॉलमला फॉल्स झालं पाहिजे. इसका इन्क्रीमेंट. कळलं का? प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन. येस स्मिता, समजलं? नाही कळलं. हां, स्क्रीन शेअर आहे तुमची? हो. नाही आम्हाला दिसेल. मी सांगितलं वर्बली.
स्मिता समजलं? मी जे सांगितलं ते समजलं का? तुम्ही सांगितलं लूपमध्ये ना जर दोन कंडिशन्स असतील तर त्याच्यामध्ये मगाशी तुम्ही जसं एक्झाम्पल दिलं प्रोजेक्ट आणि ह्याचं लाईकवाईज. No, exactly that what is the answer for your question? ते समजलं ना? हां. हे समजलं का ऑफलाईन तुम्हाला? कारण हे एक्झाम्पलने कळालं ना? ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला बफर लागतं. बफर कळलं ना काय? बफर आपण जेव्हा लाईव्ह प्रोजेक्ट जेव्हा तुमचे सर असतील ना त्यांना जे पण असेल लाईव्ह प्रोजेक्ट्सला डू आस्किंग व्हाट आर बफर कंडीशन, ठीक है, एंड व्हाट इज लाइव डेटा. लाइव बफर तब आता है जब लाइव डेटा होता है. लाइव डेटा मतलब कौन सा डेटा? डेटा विथ कंटिन्यूस इंटीग्रेशन. उसके लिए आपको CI पाइपलाइंस लगते हैं. ठीक है. लाइव डेटा काय असतो? जो कंटिन्यू अपडेट होता है. ठीक आहे. सर मगाशी तुम्ही जे एक्झाम्पल दिलं अँड आणि ऑर साठी होतं ना? हो, तेच तर सांगितलं मी. प्लेसमेंटच दिलं ना. अँड अँड ऑल सिम्पल आहे. वाय टू मेक इट मोर कॉम्प्लिकेटेड? मग ट्रू अँड फॉल्स पण सेमच का? एक मिनिट. अँड ऑर हे अँड अँड ऑर कसे आहेत? जर हे ट्रू आणि फॉल्स हे काय व्हॅल्यूज नाही आहे, ह्या कंडिशनचे आन्सर्स आहेत. तुझी मॉक इंटरव्ह्यू क्लिअर आहे का? हो की नाही? फक्त हो नाही म्हणायचं. काय म्हणायचं? होला ट्रू, फॉल्सला 0. ठीक आहे. अक्षदा, होला ट्रू, फॉल्सला 0. मॉक इंटरव्ह्यू क्लिअर आहे? हे अरे मी काय करू रे? ट्रू, करेक्ट. एक कंडिशन. आणि माझं मी काय मेन कंडिशन काय माझी? फॉर गेटिंग प्लेसमेंट्स मॉक इंटरव्ह्यू शुड बी क्लिअर अँड व्हॉट प्रोजेक्ट शुड बी क्लिअर. ठीक आहे. मॉक इंटरव्ह्यू अँड प्रोजेक्ट केले का? फॉल्स नाही. काय झाली कंडिशन? पहिली ट्रू झाली, दुसरी काय झाली? फॉल्स. मी मध्ये अँड वापरले. अँड म्हणजे काय? आणि दर्शवतं ना, हे कर आणि हे कर तरच आहे. हां, तरच ना. अरे अँड आणि मराठी घ्या. घरच्यांनी ऐकलंय ना, हे काम कर आणि हे काम कर तरच हे भेटेल. हां, बरोबर. सर अँड म्हणजे ट्रू अँड एखादं ऑर असेल तर एखादी कंडिशन जरी फुलफिल असेल तरी ट्रू, अदरवाईज फॉल्स. हां, मराठीत समजा ना. अँड म्हणजे काय? हे आणि हे, बरोबर ना? तू एक दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत म्हणजे अँड, आणि दोन्ही पैकी एकच कंडिशन सॅटिस्फाय झाली तर ऑर. फॉल्स. आता प्रत्येक वेगळ्या यांनी सांगितलं. आणि दुसरं ऑरचं काय सांगितलं? एक तर तू अभ्यास कर, नाही तर तू क्रिकेट खेळ. इधर ऑफ देम तू सक्सेसफुल होगा. करेक्ट? नाही तर आणि काय? अभ्यास कर आणि क्रिकेट खेळ तरच तुला व्हॉट्सएवर. समजलं? ठीक आहे. उगाच गोष्टी कॉम्प्लिकेटेड करू नका. सिंपल रूट्सला समजा. ठीक है. ऑफलाइन. एंड जब तुम्हारा होगा ना तो ये क्वेश्चन पूछो कि लाइव डेटा क्या है, समजलं? त्यांना विचारा की तुम्ही CI पाईपलाईन्स बनवल्यात का? हाऊ डज डेटा, हे क्वेश्चन पडू द्या जेव्हा लाईव्ह प्रोजेक्टला जाल की CI काय आहे. सर हा डेटा लाईव्ह येतोय तर कसा येतोय, कुठल्या पाईपलाईन थ्रू येतोय. ठीक आहे. एक प्रोजेक्ट आला आहे, कालच रात्री आमचा 12:30 वाजता कॉल झाला, तो मीटिंग झाली ती. तर डेटा ट्रान्समिशनच्या पाईपलाईन्स बनवायचं आहे. हो, API लागेल. API ट्रिगर होतो, तिथे डेटा भरला जाईल, मग तो डेटा तुमच्या स्क्रिप्टला येईल. आणि ज्या ट्रान्समिशन येईल त्याला पाईपलाईन म्हणतात. तर कळलं का? हे डेटा ट्रान्समिशन पाईपलाईन्सचा प्रोजेक्ट आहे. काय ट्रान्समिशन नाही, कुठला तरी काय एक शब्द वापरला त्याने, मस्त इंटरेस्टिंग आहे. कळलं? लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे. तर आजचा तुमचा होमवर्क, ठीक आहे,
तुम्हाला दिला जाईल एक फाईल, त्याच्यात ऑपरेशन्स आहे, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. कशी करतात ॲडिशन? हे प्रिंट नाही वापरायचं. लेट्स से यू हॅव टू परफॉर्म 2 नंबरची ॲडिशन करायची तुम्हाला. कशी कराल? A इक्वल्स टू 12, B इक्वल्स टू 88, C इक्वल्स टू A प्लस प्रिंट फाईल देईल. हे जे ऑपरेशन्स आहे ते करून बघायचे. उद्या आपण काही कोड सॉल्व करू. ठीक आहे? उद्या नाही, मंडेला ऑनलाईन असेल आपलं लेक्चर. त्यामध्ये फक्त कोडिंगची प्रॅक्टिस होईल. ट्यूजडेला अगेन कोड अँड काय म्हणतात त्याला, इफ एल्स स्टेटमेंट सुरू करू आपण. ठीक आहे? ऑपरेटर्स कळालं. मंडेला आपलं फक्त कोड असतील, सो दॅट्स वाय इट वुड बी ऑनलाईन. तेच कारण नाही आहे कोड. आय हॅव टू रश. मंडे आहे वीक, स्टार्ट ऑफ द वीक, सो आय नीड टू गो अर्ली. तर मला जरा वेळ लागेल, सो मी डायरेक्ट तिकडनं घेईल लेक्चर. ठीक आहे? ओके, समजलं आजचं लेक्चर ऑनलाईन सर्वांना? येस सर. कोणाला काही डाऊट? येस सर. जे पूर्वीचे 8:30चं बॅच आहेत येस सर. त्यांना कळालं का? येस सर. ठीक आहे. कोण कोण आहे? जस्ट गिव्ह मी युअर अटेंडन्स. जे जुन्या 8:30च्या बॅचचे प्लीज रेज युअर हँड. प्रांजली, निखिल, स्मिता, हा लिहून ठेवा. ठीक है, 3च आहे. 3च आले. तुम्ही 3. ठीक है, चलो ओके. अभी यहाँ पे जेन का है, जिसको रुकना है वो रुक सकते हैं, बाकी कैन लीव. थैंक यू, थैंक्स अ लॉट.